भक्तीज किचन मध्ये खूप मनापासून स्वागत। तर आज आपण आलो आहोत भाकरीच्या टोपल्या झाल्या, लहान लहान झाडू झाल्या, हे असे ज्या टोपल्या असतात ज्या भाजीसाठी किंवा घरी भाकऱ्यांसाठी चपात्यांसाठी तुम्ही यूज करू शकता। हे बघा असे मोठ्या मोठ्या टोपल्या झाल्या ज्या जास्त प्रमाणामध्ये भाज्या आणल्या तर यूज करू शकतात। तर आपण एक एक गोष्टीची अशी माहिती घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये ना त्या परड्यांचा पण समावेश आहे आणि खूप अशा काही वस्तू आहेत ज्या रवळी वगैरे झाल्या सगळ्या। तर आपण एक एक माहिती घेऊया। तर ताई यांच्याबद्दल थोडं सांगा। हे शिबडी आहे, हा भाजीला हे सगळं मोठ्या छोट्या भाजी हे नारळाच्या झाडापासून बनवतात। तर ताई हे जे शिबडी आता तुम्ही बोलला ना, तर हे जास्तीत जास्त म्हणजे जे भाजीवाले फळवाले ज्यांचा बिझनेस असतो ते लोक यूज करतात ना। आणि समजा घरामध्ये याचा आपल्याला कशाला पाहिजे असेल ना तरी घेऊन म्हणजे गिफ्ट वगैरे बनवतात, गिफ्ट वगैरे ह्याच्यामध्ये ठेवून असं पॅकिंग बिकिंग करून म्हणजे ह्याच्यामध्ये फळ किंवा गिफ्ट म्हणजे ओटी भरण झालं वगैरे त्यासाठी ह्याच्यामध्ये गिफ्ट वगैरे सजवून। हे कोंबड्यासाठी लागतं। अच्छा, तर हे मोठी शिबडी। अच्छा मोठीवाली शिबडी आहे। अच्छा, म्हणजे ही मोठी आणि लहान टोमॅटो वगैरे लिंबू हे सगळं ठेवू शकतो। म्हणजे आपण बघा मार्केटमध्ये जातो तेव्हा विकायला ठेवलेले लागतात, हा भाजी बिजी वगैरे सगळं भाजीच्या पाट्या। आणि हे बघा हे ना ते झाडू आहे ताई खरा ते नारळाच्या नारळाच्या सालीपासून बनवतात ना। आणि खजूरच्या झाडापासून बनवतात। कशाची झाडू? खजूरची पानं राहतात ती। अच्छा अच्छा, त्याच्यापासून हे झाडू बनवतात। हे बघा खजूरच्या पानांपासून बनवलेली झाडू आहे। हे सुकून हे असे विणतात, विणून बनवतात। मग ताई हे तुम्ही बनवता की मागवता? तयार मागवतो आणि ऑर्डरचं असेल तर ते बनवतात का? माझी मावशी आहे ती पण बनवतात। तर आता हे सुकल्या आहेत तर लहान मोठ्या अशा आकाराच्या आहेत। तर काय यूजच्या थोडं सांगा। आपल्या पूजासाठी किंवा वटीचं आपलं हे बघा ओटी वगैरे त्यासाठी बी घेऊ शकतो। हा, आणि लहानवाली ताई लहानवाले आपल्या मानबिन भरायचा असेल देवीचा किंवा हे रुखवतसाठी पण यूज करू शकतो ना। आधी मोठेवाले ते पण घेऊ शकतो। हे बघा, आणि असे मोठे म्हणजे तांदूळ वगैरे पाखडायला वगैरे होतात। आणि ताई ह्या टोपल्या आहेत या हे बघा डेकोरेशन साठी, म्हणजे आतमध्ये बांबूच्याच आहेत का? प्लास्टिक। अच्छा, हे तुम्ही असं इथे डेकोरेट करून ठेवले। हे आपलं लेस बीस लावायची, नीट बीट लावायची। अच्छा, म्हणजे इथे करून देतात कस्टमाइज। हे तयार बी येतात हा, आणि बनवून पण देतात ऑर्डर असलं तर। आणि हे ताई हे खोलून दाखवाल जरा। त्याला रवळी म्हणतात। रवळी? हा, अच्छा, लग्नासाठी लागते। हे आतमध्ये सुकली ही परडी आहे। परडी आहे का? अच्छा, हे बघा दिवाळी वगैरे ठेवतात। हे बघा किती सुंदर वाटतंय। म्हणजे रवळीचा काय यूज असतो ताई? मध्ये ते दिवा वगैरे ठेवतात, दिवा ठेवतात। आणि ह्याचा काय उपयोग होतो? रवळी आपला परडी बिरडी लाया बिया लाया वगैरे ठेवायला, म्हणजे पूजेचं किंवा ओटी भरण झालं लग्न कार्यामध्ये हे यूज होतातच। तर तसंच ह्या छोट्या छोट्या टोपल्या आहेत। तर ताई ह्यांच्याबद्दल थोडं सांगा। हे आहे ना दिवाळी पडली असतो ना, हा त्यासाठी लागते। अच्छा, त्याच्यामध्ये ते जोग्या कवड्याची माळ हे सगळं ह्याच्यामध्ये ठेवतात। ती असते बरोबर। आणि ही ताई लहानवाल्या ह्यांचा काय यूज आहे? हे लहान आपलं गिफ्ट साठी वगैरे पण घेऊन जाऊ शकतो। आपले लसूण कांदे वगैरे हा ठेवू शकतो। तर आता ह्या लहानवाल्या बघतोय आपण, हे लक्ष्मीपूजनला लागते। हा, आणि लाया वगैरे ठेवतात ना लक्ष्मीपूजनला, वाण बिन छोटे म्हणजे वाणसाठी पण तुम्ही देऊ शकता किंवा लक्ष्मी पूजनला वगैरे पण तुम्ही हा हे यूज करू शकता पूजेसाठी वगैरे। म्हणजे हे सगळं जे साहित्य आहे ना, हे बघा आता म्हणजे ह्याच्यामध्ये काही समजा आकार हवा असेल मोठा जास्त कमी तर तुम्ही ह्याच्यामध्ये हे छोटेच असतात, लहानच असतात का? ओके ओके मोठे नसतात। ओके, तर ताई हे कशापासून बनले? म्हणलं बनायचं असेल ना, हे तटेचे असतात, तटे बनवतात त्याच्या पट्टीपासून विणलेले। अच्छा, हे बघा म्हणजे मेहनत पण आहे या कामाला ना। हे बघा झाडू आहेत आणि खूप सुंदर आहेत मोठ्या, आणि तसंच या ना मोठ्या मोठ्या टोपल्या वगैरे आपल्या घरात वापरायला होतो भाकरींसाठी, म्हणजे ज्या मोठ्या मोठ्या भाकरी असतात ना त्या ठेवण्यासाठी वगैरे। तर ताई मी काय म्हणते, कधी कधी बघा ना आपण ह्याच्यामध्ये चपाती ठेवतो किंवा भाकरी ठेवतो, मग आता इथे हे बघा ना ह्याला हे तर त्यातून मुंग्या वगैरे, हा मग त्यासाठी काय करायचं माहिती का? धुवून वगैरे घ्यायची, धुवून इकडे ठेवायचं, धुवून निघाल्या ना मग चांगलं राहतात। बरोबर, सुकून द्यायचं, ओले ठेवले की बुरशी लागते किंवा खराब होतात। म्हणून क्लीन ठेवायचं कधी पण यूज करताना। हे रवळीचे फक्त ह्याच्यामध्ये काय काय कलर केलेले असतात, काय काय प्लेन असतात, ब्लॅक कलरचे असतात, कलर केलेले। अच्छा, आणि असे टोपले आहेत
तर या टोपल्या साधारण म्हणजे प्रत्येक आकाराच्या तुम्हाला इथे अवेलेबल होतील, हे टोपल्या आहेत. ज्या बांबूपासून या अशा बनवलेल्या आहेत. प्रकारच्या आहेत. याच्यामध्ये बांबूवाली आता हे आहे. बघा, आता ही बघा बांबूवाली कलरफुल बी टोपली आहे. आहे. आणि ह्याच्या कलरवाल्या अशा मग ताई हे बांबूच आहे का? नाही, हे बांबू आहे. हा. हे वायर आहे, प्लास्टिक वायर आहे. अच्छा, प्लास्टिकचे वायर आहे. कलरवाली वायर आहे. अच्छा, हे बी तुम्ही डेकोरेशन साठी गिफ्ट साठी खूप सुंदर, खूप सुंदर. आणि हे बघा याला ना कलर केलंय, कलर केलंय ना ताई? हे कलरवाल्याच वायरी असतात. ऑलरेडी कलर वाले आहेत. अगोदर असं कलर वाव, म्हणजे concept खूप सुंदर आहे. विणलेले आहे. अच्छा, हे वायरिंग पासून बनवलंय. तर आता ना आपण पडद्या बघूया. हे बघा या ना पडद्या बनवलेल्या आहेत. ह्या ओटी भरण्यासाठी आपण इथून घेऊन जाऊ शकतो. डेकोरेशन ते करतात. तर ह्या वायरीपासून आहे आणि ही बांबूची आहे पूर्ण ना. हे जे बांबूचे आहेत, अर्धा बांबू आहे हा. आणि अर्धी वायर. मग ताई हा काय प्राइस मध्ये साधारण जातात पडद्या? ते 120 अशा जातात. 80 वगैरे. आणि जर ताई कोणाला ओटी भरण्यासाठी अशा सजवून पाहिजे हा. तर तुम्ही देता का तसं हा, सजवून? पाहिजे असेल तर मिळू शकते, पण काय तर वेळ लागतो. वेळ लागतो म्हणजे ऑर्डर समजा द्यायची असेल किती दिवस आधी द्यायची? हा, पण एक दिवस अगोदर सांगावं लागतं. एक दिवस आधी. एका दिवसात पण होतं एका दिवसात म्हणजे एक दिवस पहिले ऑर्डर म्हणजे 2 दिवस आधी तरी. हा. बरोबर बरोबर. आणि हे काय? हा वाला सूप आहे काडीवाला, हे भया लोकांना लागतं. अच्छा, लग्नासाठी यूज करतात का? भया लोकांना लागतं. अच्छा आणि ही डवली, हे लग्नाचं सामान ते भरून येतात त्याच्यामध्ये. अच्छा, म्हणजे भैया. हा, भैया लोकांना. अच्छा, म्हणजे याच्यामध्ये काय लग्नाचं सामान सामान वगैरे. वगैरे. डवरी म्हणतात त्याला. डवली म्हणतात. डवली. हे बघा ही मोठी वाली डवली आहे हा. आणि ही मिडियम वाली आहे, छोटी. डवली. हा. अच्छा, तर ह्याच्यामध्ये पण ताई समजा कलर वगैरे करून हा, कलर वगैरे डेकोरेट करतात. पाहिजे तसं करून. ऑलरेडी बनवलेले दोन्हीकडनं आहे, असं coating घ्यायला पाहिजे. अच्छा, आणि पूर्ण पॅक आहे म्हणजे काय हा, आतमध्ये मजबूत आहे. जायला नको. हा, मजबूत आहे व्यवस्थित. तर ह्या काय साधारण ताई प्राइस? हा बी आहे, हे 700 रुपये हा, आणि हे नसलं तर 800. कमी जास्त होणार हा, ना कमी इथे जास्त आल्यानंतर? होऊ शकतं. म्हणजे समजा तुम्ही जास्त क्वांटिटीत घेतलं तर होईल. हा, आणि हे ताई ह्याला काय म्हणतात? सूप आहे. सूपच ना नॉर्मल? हा, हे काडीचं सूप आहे. काडीचं सूप म्हणजे कशापासून बनले हे? हे काडीचेच आपले झाडू असतात. हा, त्याच्या काड्यांपासून लांबवाली बनले. झाडू राहतात. बरोबर. त्याच्यामध्ये ते काड्या येतात बघा, हम्म. तशा या काड्यामध्ये तर ह्यांची काय साधारण प्राइस आहे? एक ते 250 रुपये. 250. हा, पण रेट तर आहे, तर तुम्हाला कमी करून देऊ. हा, इथे समजा तुम्ही आल्यानंतर कमी जास्त होईल. ताई हे काय? ही डिश आहे, याच्यामध्ये तुम्ही मोदक गिदक अच्छा, फ्राय करू शकता. स्टीम हा, करायला ठेवू steam शकता. साठी वापरू शकता. अच्छा, ही आणि कन्सेप्ट वड्या बघा बिड्या किती करता सुंदर आहे. आपण. म्हणजे जे आपल्याला चाळणचा यूज न करता ह्याच्यामध्ये तुम्ही मोदक वड्या स्टीम करू शकता. बरोबर ना? ते ह्याची काय साधारण ताई प्राइस? हे 150 रुपये आहे. 150 रुपयाला. हा, घेतला तर दुसरा एक मोठा आहे ना, ते हा, 200 रुपये, बरोबर 250 रुपये. बरोबर. आणि ह्या पडद्या वगैरे हे परडी आहे, ते आता रवळी दाखवली होती ना, हा. त्यातली परडी आहे. किती प्राइस तरी त्याची साधारण? ती 60 रुपये 70 रुपये अशी असते. आणि ह्या सगळ्या ताई मोठ्यावाल्या पाट्या आहेत ना, ते 300 रुपये. 300 रुपयाला मोठी पाटी. 250 रुपयाची गुरुडा. अच्छा. आगरी लोकांना लागतो. दुर्डा लागतो. बरोबर, त्यांना लग्नाला वगैरे म्हणजे लागतोच. त्यांना हे मोठ्यावालं सूप लागतं. अच्छा, हे गावाले असतात ना, हा. हा. त्यांना हे मोठं सूप लागतं. म्हणजे पाखडायला वगैरे तांदूळ झाले, गहू झाले, धान्य झाले. आणि तसंच हे बघा वेगवेगळ्या सुपल्या आणि याला ना दुर्डे म्हणतात. दुर्डी. तर ताई ह्याचा जास्तीत जास्त यूज कसं? पाटी आहे. अच्छा, ही पाटी आणि ही दुर्डीचा यूज काय साधारण ताई? दुर्डीला ते आपल्या लग्नाचं सामान वगैरे ते घेऊन जातात. ते घेऊन पापड्या, जातात. कुरडे ते घेऊन जातात. हा, लग्नामध्ये ज्या आणि हे पापड्या बनवतात. पापडसाठी ते यूज करतात. कोणी विकायला घेऊन जातो. बरोबर, बरोबर. भाजीसाठी केळ्यासाठी पण हा घेऊन जातात. हा, हे बघा. आणि तर मी तुम्हाला ना साधारण यांचं दाखवते. स्ट्रीटलाच बसलेले असतात. हे बघा, आता टोपल्या झाल्या लहान मोठ्या, छोटे छोटे. हे बघा सगळ्या प्रकारचे म्हणजे पडद्या झाल्या, ओटी भरणच्यासाठी, पूजेसाठी, लग्नासाठी जे काय हवं आहे ना तुम्हाला बांबूपासून बनवलेल्या सगळ्या वस्तू या शॉपमध्ये अवेलेबल होतील. तर आपण ना थोडक्यात ताईंना इथला ॲड्रेस विचारूया. आणि ताई इथला ॲड्रेस सांगा ना. आपला ऍड्रेस शंकरा चौक, शिवाजी चौकाच्या पुढे आले ना, शंकरा चौक म्हणायचं, हा. कुंभारवाडा. कुंभारवाडा. इथे तुमचा टायमिंग काय असतो आणि बसायचा? टायमिंग काय असतो इथला बसायचा? टायमिंग आम्ही 9-10 वाजेपर्यंत येतो सकाळी. आणि 7 वाजेपर्यंत येतो, 7-8 वाजेपर्यंत असता. तर इथला कॉन्टॅक्ट नंबर सांगाल का एकदा? कॉन्टॅक्ट नंबर म्हणजे समजा कोणाला फोनवर ऑर्डर द्यायची आहे मिळू शकतो. तर या ताईंचा आहे शॉप. तर ताई तुमचं नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना. 7738022375. 375. तर समजा ताई कोणाला फोनवर ऑर्डर द्यायची आहे
किंवा तुम्हाला सांगितलं आम्हाला कसं पाहिजे तर तुम्ही देऊ, तर किती दिवस आधी द्यावी लागेल ऑर्डर? द्यावी लागेल. ओके, तर या आणि यांच्या शॉपला व्हिजिट करा. आणि तसंच ह्या ताईंचंच देखील शॉप आहे. म्हणजे हा ना पूर्ण स्ट्रीट आहे ना, या बांबूंच्या वस्तूंपासून बनवलेल्या सगळ्या गोष्टींचा स्ट्रीट. म्हणजे इथे खूप अशा वस्तू आहेत. तर या आणि इथे व्हिजिट करा.